वा, म्हणजे मे महिना पूर्ण आपल्याकडे सेल असणार मे आहे. महिना वा, आपल्याकडे सेल आहे. बरीच व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन पॉसिबल आहे. अशा लाईट ग्रे कलर वरती इतकं उठावदार रंग, खूप कमाल वाटतंय हे. फॅब्रिक स्टिचिंग आपल्याकडे इनहाऊस आहे. म्हणजे सिम्पल सोबर येट एलिगंट लुक. प्रत्येक गोष्ट खूप तंतोतंत नीट लक्ष देऊन वेळ घेऊन करण्यात आलेली आहे. कोणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये असं मी जाहीर करू शकते. हे सगळे सिल्क कलर्स आहेत. सिल्क पेंट्स म्हणतात ह्याला, जे वापरतात ते, म्हणून कडक नाहीये. दीज आर नॉट फॅब्रिक पेंट्स. सो सिल्क मार्क हे तुम्ही जर स्कॅन केलं तर ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती जातं आणि इट प्रूव्स की इट इज अन ऑथेंटिक गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्युअर सिल्क. तरी वेगळी काहीतरी युनिक हवी. 10 जणांनी विचारलं पाहिजे कुठून घेतलीये, कोणती साडी आहे, तर अशा साड्या घ्यायला हव्यात तुम्ही. सगळ्यांचा दुपट्टा येईल याच्यावरती आणि फ्रंटला बेसिक पॅटर्न असा असेल, पण याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन पण करू शकता की तुम्हाला प्लेसमेंट कुठे हवंय, नेकच्या साईडला हवंय, बॉटमला हवंय की कसं, हे असं कस्टमायझेशन पण होईल इकडे. ब्लाऊज मध्ये बरीच व्हरायटी आहे. लॉटनी हे लोक घेऊन जातात गिफ्टिंगसाठी. नवीन कलर्स आलेले आहेत. पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावर. कॉटन सिल्क हे फॅब्रिक आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे पुन्हा एकदा पुण्यात. काय दाखवायला, तर आपण द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोरला भेट देणार आहोत. डॉक्टर प्राचीताई या ब्रँडला चालवतायत पुण्यात. आणि महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्याकडे नेहमीच प्युअर सिल्कच्या हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन पाहतो, पण आज मी पर्सनली खूप जास्त खुश आहे. का तर वन पीस वरती सुद्धा हँड पेंटेड केलेले फुलांचे डिझाईन्स बघायला मिळणार आहेत. आणि महत्वाचं, तुम्हाला कुर्तीज मधलं पण व्हरायटी बघायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला देवाणघेवाणच्या किंवा आहेराच्या ज्या साड्या असतात, एक साधारण 1500 रुपये स्टार्टिंग रेंज पासून आहेत. त्यांच्याकडे साडी आणि रेडीमेड ब्लाऊज असं कॉम्बो पण मिळणार आहे. बरीच व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता येऊयात मुद्द्यावर. खरेदीला आली आहे कुठे एक्झॅक्टली? पुण्यात. कुठे एक्झॅक्टली? तर कर्वेनगरमध्ये. कर्वेनगरमध्ये आल्यानंतर गिरिजा शंकर विहार असं कोणालाही विचारत या, त्याचा गेट नंबर 4 आहे, ते माझ्या अगदी अपोजिटला आहे. गेट नंबर 4च्या अगदी अपोजिट साईडला, ह्याला पोटनेस परिसर असं म्हणतात. इथे तुम्हाला अगदीच खालती द डिझायनर पॅलेट बाय प्राची फॅशन स्टुडिओ बघायला मिळेल. हे प्राचीताईंचं स्टुडिओ आहे. यांच्याकडे हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन सोबत फॅब्रिक पेंट केलेल्या ज्या हँड पेंटेड मटेरियल्स आहे त्याचंही कलेक्शन बघायला मिळेल. आणि महत्वाचं, हे सगळं त्यांचं इन हाऊस प्रोडक्शन आहे. ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. त्यांची जी टीम आहे किंवा त्या स्वतः हँड पेंटिंग त्या स्वतः करतात आणि त्यांची टीम करते. तर इतकं कमाल काम तुम्हाला ऑथेंटिक आर्टिस्ट कडनं साड्यांची खरेदी करता येणार आहे. चला, जास्त वेळ वाया न घालवता त्यांना भेटूयात आणि कलेक्शन पाहूयात का. लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे आपण भेटतोय पुन्हा एकदा डॉक्टर प्राची यांना. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तर ताईंकडे आलं की हँड पेंटेड साड्यांचं उत्तम कलेक्शन पाहायला मिळतं, पण आज काय वेगळं मिळणार आहे ते आम्हाला जाणून घ्यायला एक्साइटेड. साड्या नेहमी बघतो, साड्या पण बघणार आहोत, पण पहिले आज आपण सुरुवात करूया. आपण वेस्टर्न वेअरचं कलेक्शन लॉन्च करतोय हँड पेंटेड. ते आपण दाखवूयात. पहिले ते बघूयात आणि मग साड्यांकडे नेहमीप्रमाणे वळूच या. ओके, शुअर शुअर. सो हे आपल्याकडे हँड पेंटेड असा हा टॉप आहे. ओह, दिस इज प्रिटी. मल्टी कलर मध्ये पेंटिंग केलेलं आहे त्याच्यावर. कॉटन सिल्क हे फॅब्रिक आहे. हे सगळे रेडी टू वेअर असल्यामुळे ह्याला बटर क्रेपचं लाइनिंग आहे. सगळं बुटीक फिनिश आहे आणि हे पेंट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन पॉसिबल आहे. अरे वा, म्हणजे मला फुलं काही वेगळी हवी असेल तर ती करून दिली जाऊ शकतात. हो, किती छान, मस्त. आता हे साधारण कॉस्मॉस आणि असं कॉम्बिनेशन आहे. हे बघ, हे त्याच्यात एक वेगळं पॅटर्न, चेरी ब्लॉसम्स. वा. सो एका सिंपल कुर्त्याला किती सुंदर पद्धतीने ते पेंट करून, अगदी रेखीव काम करून मस्त यूज करण्यासाठी रेडी केलेलं आहे. खूप छान दिसतंय ते. हीच फुलं आपले जे साड्यांवर असतात त्यातलंच थोडंफार वेगळं आपण प्रयत्न केलाय. हे बहावा. वाव, म्हणजे अशा लाईट ग्रे कलर वरती इतकं उठावदार रंग, खूप कमाल वाटतंय हे. आणि हे गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे ऍक्च्युली. आणि याची किंमत काय जाते या शॉर्ट कुर्तीजची? याची साधारण 1500 स्टार्टिंग आहे. 1500 ची रेंज आहे ह्याची. याच्यामध्ये कलर कस्टमायझेशन म्हणजे ह्याच्यात तुम्हाला वेगळा रंग पाहिजे, ह्या फॅब्रिक मध्ये हे पॅटर्न पाहिजे किंवा हे पॅटर्न पाहिजे, हे सगळं होईल. आता आपण प्रत्येक पॅटर्नचं एक एक बघतोय, कारण स्टिचिंग स्टाईल्स तू बघितले असतील ते पण वेगळे आहेत. काही विथ कॉलर आहेत, विदाउट कॉलर आहेत, कॉलर विथ स्लीव्स आहेत. आता हे बघ, ह्याच्यात स्टाईल वेगळी केली. हो, हे खालच्या बाजूला वेगळी, वरतून प्लेन. वा, मस्त. हे ट्राउझर्स वरती वापरायला पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे कपडा खूप सॉफ्ट वाटतोय ह्याचा, त्यामुळे अजिबात गरम नाही होणार ह्यात. खूप सुंदर. आणि शाईन आहे ना कपड्यावर वेगळी. कॉटन सिल्क असल्यामुळे आपले जे कुर्ता दुपट्ट्याचे सेट्स असतात जे आपण दाखवतो नेहमी, त्यातलंच आहे. हा अजून एक प्रकार, हे ट्युलिप सेट. वा. सो लेमन येलो कलर आणि इतकं सुंदर. आणि हे सगळं इन हाऊस केलं जातं तुमच्याकडे, राईट? इन हाऊस फॅब्रिक स्टिचिंग आपल्याकडे इन हाऊस आहे.
आणि पेंटिंग आपल्याकडचं हे श्वेता इज आर्ट डिझायनर, प्लस आमची अजून पण टीम आहे डिझायनिंगसाठी. तर आम्ही सगळे बसून हे डिस्कस करून, आता जर कस्टमायझेशन असेल किंवा थीम्स असतात कधी कधी, सो ते पण आपण करतो की पीपल कम अँड दे आर लाईक एका टाईपचे. आता एक 8 लेडीजसाठी आपण वन पीस अशातले ते पण आम्ही दाखवणार आहोत. वन पीसची ऑर्डर आहे की त्यांना वेगवेगळ्या फुलांचे वन पीस, एका पॅटर्न मधले पण फुलं वेगवेगळी पाहिजे वा, असं. खूप छान. आणि ह्याची लेंथ पण बऱ्यापैकी मस्त आहे. ह्याची साईज काय काय असेल साधारण आपल्याकडे? आपल्याकडे हे लार्ज साईजचं रेडी आहे. लार्ज Okay. कमी पाहिजे तर तुम्ही मीडियम पण करून घेऊ शकता आणि मॅक्स 3XL पर्यंत होतं. लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल असे रेडी साईजेस आहेत विच कॅन बी रिड्यूस टू मीडियम ऑर इन्क्रीज टू 3XL. क्या होतं, म्हणजे मार्जिन आहे आत. मार्जिन व्हेरी आहे. नाईस. कारण कधी कधी काय होतं ग, वेस्टर्न टॉप्स ना खूप लार्ज साईज मध्ये असे फॅन्सी टॉप्स मिळत मिळत नाही. नाहीत. हो. सो ते आम्हाला एक जाणवलं होतं वेन वी स्टार्टेड दिस प्रोजेक्ट. सो म्हणून मग ओके. तसं. आता हे बोगनवेल, याची पण कॉलर वेगळीच आहे. इट्स लाईक अन अंगरखा पॅटर्न. हा, अंगरखा केलंस ना तू? येस. हो, अंगरखा पॅटर्न आहे त्याला. हा. खूप छान दिसते आणि ह्याचे स्लीव्स पण खूप छान आहेत. हे आय थिंक ऑफिस गोईंग जे आहेत ना, कॉर्पोरेट लुक साठी पण हे खूप सुंदर आहे. म्हणजे सिम्पल सोबर येट एलिगंट लुक मिळू शकतोय. आता हे एक प्लेन आहे दाखवायला की असं साधारण आम्ही रेडी असतो. आता तुम्ही जर सांगितलं हे आहे बोगनवेल, हम्म. तुम्ही सांगितलं ह्याच्यावर पाहिजे तसं पाहिजे तिथे प्लेसमेंट करून देऊ. इथे पाहिजे इथे, खाली पाहिजे खाली. दिस इज जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया की हे आपण अशा टाईपचं रेडी स्टिच ठेवतो आणि ओके. त्याच्यावरती तुम्ही सांगू शकता काय पाहिजे ते. ओ नाईस, मस्तच. हा एक अजून एक खूप छान, चेरी ब्लॉसम्स खूप आवडतात आपल्याकडे. हो. कस्टमर्स बरेच मागतात. सो हे फक्त ह्याचं थोडंसं चेरी ब्लॉसम आणखीन एक वेगळ्या स्टाईल मधलं, मग आजचं बघितलेलं होतं ते वेगळं होतं. येस, ह्याला पण अंगरखा पॅटर्न आहे. पण मला हे कॉलर वरती हे जे काम केलंय ना, हे खूप आवडलंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप तंतोतंत नीट लक्ष देऊन वेळ घेऊन करण्यात आलेली आहे. खूप छान म्हणजे हे खूप स्मार्ट दिसतात दिसतं. वेन यू हो. वेअर, आणि इट्स समथिंग विच इज युनिक. म्हणजे खूप Right. लोकांकडे हे नसतं. हो, सो दिस बरोबर. इज समथिंग डिफरंट. आता हा जो प्रकार आहे श्वेता तू दाखवतेस, आपण ते वरती होल्ड करूयात म्हणजे हा. प्रेक्षकांना नीट दाखवता येईल. सो हे अशा पद्धतीचं आहे. हे वन पीस आहे, राईट? वन पीस आहे. Yes. किती छान. सो वन पीस मार्केटमध्ये जे मिळतात तसं नसून हे अगदी एक्सक्लुझिव्ह, आणि जसं ताईंनी सांगितलं की तुम्हाला हवं ते फुलं तुम्ही इथे डिझाईन करून घेऊ शकता. म्हणजेच वन पीस वन लेडी असं दाखवू शकतो आपण की बाबा हो. हे माझ्याकडेच आहे, हे बाकी कोणाकडे कॉपी होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. तुम्ही जर आता हे ऑर्किड्स केलेले आहेत, वाव. आता आपण 2 सॅम्पल्स दाखवते, 2 ऑर्किड वाले आहेत. पण ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याला थोडीशी आता इथे प्लीट घेतलेली आहे. बरोबर. सो 3/4 स्लीव्स आहेत. मग ह्याच्यात पण कस्टमायझेशन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ए लाईन पाहिजे, त्याच्यात वेगळे स्लीव्स पाहिजे, स्लीवलेस पाहिजे. तू धरून पण बघ, म्हणजे ते कसं खूप फुल छान लुक वाटतंय येतो हे. त्याचा. लॉंग Wow. येतं आणि दे आर नॉट शॉर्ट. मस्त. सो ज्या लेडीज आर नॉट कम्फर्टेबल इन वन पीस, ते पॅन्ट वगैरे पण ह्याच्या खालती स्टाईल करू शकता. प्लाझो पॅन्ट्स ना असे लॉंग वन पीसेस वर खूप छान दिसतात. सो तेही एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. हा त्यातला एक कलर आहे. हे सेम फॅब्रिक कॉटन सिल्कचं खूप छान फॅब्रिक आहे. मस्त. बटर क्रेपचं लाइनिंग आहे त्याला. प्रिटी आहे. आणि मेन ना ह्याच्या स्लीव्स वरती पण ते काम आहे, विच इज व्हेरी नाईस. हे तुम्ही घातल्यानंतर तुमच्या स्लीव्स वरती पण येणार आहे. सो हे खूप लिमिटेड पीसेस, लिमिटेड व्हरायटी आम्ही दाखवतोय. ताईंनी सांगितलं तसं की तुम्ही इथे आला तर तुम्हाला कस्टमायझेशन करून दिलं जाईल. बरं, वन पीसेसची प्राइस काय जाते स्टार्टिंग? वन पीस साधारण 1800 रुपयाची आहे. ओके. कारण दिस इन्क्लुड्स फॅब्रिक, लाइनिंग, स्टिचिंग ऍज वेल एज पेंटिंग. Painting. सो हे Okay. सगळं हे करून वी प्राइस्ड इट ॲट अ व्हेरी रिझनेबल 1800. मस्त, सुंदरच आहे हे. ग्रेट. हे कलेक्शन झालेलं आहे. आता आपण येऊयात साड्यांच्या कलेक्शनकडे. येस. आता आपण साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. ताई इज वेल नोन फॉर प्युअर सिल्क हँड पेंटेड साड्या विथ सिल्क मार्क, आणि हे ताई स्वतः बनवून घेतात. त्यांचं स्वतःचं युनिट आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाही. कोणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये असं मी जाहीर करू शकते. तर येऊयात मुद्द्यावर. आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन जे नवीन आलेलं आहे यामध्ये काय वेगळं आहे, प्राइस रेंज कशी असेल? याची प्राइस रेंज साधारण 6700 पासून स्टार्ट होते. ओके. सिल्क मार्क सर्टिफाईड आहेत. प्युअर सिल्कच्या विष्णुपुरी साड्या आहेत. मलबरी सिल्क मधल्या ज्या असतात त्या आहेत. सिल्क मार्क येणार प्रत्येक साडीला, आणि काळजी म्हणजे सॉफ्ट असतात. काळजी घ्यायची म्हणजे ड्राय क्लीन करायच्या, मलमलच्या कापडामध्ये ठेवायच्या आणि प्लास्टिक मध्ये स्टोअर करायच्या नाहीत. ओके. एवढे त्याचे प्रिकॉशन्स आहेत. रेंज मी तुम्हाला सांगितली 6700 पासून स्टार्ट होते. कामाच्या स्वरूपावर फरक पडतो. ओके. हेच डिझाईन ऐश्वर्या आपण ना मागच्या एका व्हिडिओमध्ये हे कॉम्बिनेशन दाखवलं होतं, पण ही फुलं वेगळी आहेत बघ ह्या वेळेला. बरोबर. हो. सो लाईक यू सेड की नो टू साडीज कॅन बी एक्झॅक्टली द सेम, कारण बरोबर. हाताचं काम आहे आणि हे फ्री हँड काम असतं. हो. जे येस. कारिगर असतात ते फ्री हँड फ्री हँड ब्रश करतात यूज. मस्त. Yes. व्हेरी हा नाईस. बेस कलर आहे आणि हे सगळं तुम्ही इथे बघू शकता
ते सगळं असं मर्ज झालेलं आहे. हे सगळं ब्रशनी लावलेलं आहे. वाव. स्क्रीन नाहीये, काही नाहीये. आणि बिकॉज इट इज पेंटेड, इट हॅज मायनर इम्परफेक्शन्स. थोडंफार बरोबर. असू शकतं की परफेक्शन येत नाही, बरोबर, कारण हो. हाताचं काम आहे. राईट. मस्त. आणि So, हा त्याचा पदर असणार आहे. आणि Pretty. ब्लाऊज, प्रत्येक ब्लाऊजला पण काहीतरी काम आहे. ही 6.5 मस्त. मीटरची साडी आहे. सो प्रत्येक ब्लाऊज वरती पण पेंटिंग असतंच. मस्त. वा, एकदम मोठे ठसठशीत डिझाईन हो. आहेत. ऍक्च्युली मला असं सांगायला आवडेल की ज्या हेल्दी लेडीज असतात ना, ते अशा हो. साड्या जास्त प्रेफर करतात, ज्यावरती डिझाईन खूप छान मोठे दिसतील आणि त्यांच्या अंगावरती नेसल्यानंतर ती साडी खूप अशी छान दिसली पाहिजे. हे बघ, हे ह्याचं ब्लाऊज पीस आहे. वा, ब्लाऊज पीस वरती पण बघा ऑलरेडी तिथे पेंटिंग केलेली आहे. आणि ह्या साड्या फुलत नाहीत. आणि Oh, उन्हाळ्यासाठी पण अतिशय छान आहेत. कुठल्याही तुम्ही सीझनला ह्या नेसू शकता. मस्त. इव्हन फंक्शनला थोडीफार ज्वेलरी घातली, फंक्शनला पण तुम्ही व्यवस्थित या साड्या कॅरी करू शकता, कारण रिच खूप छान. दिसतात. मस्त. आणि हे मोती रंग ना, दिस इज मोती- म्हणजे मोती खूप रंग. रेअर रंग आहे हा साड्यांमधला, आणि त्याच्यावरती एवढे हेवी कलर्स युज करणं म्हणजे भारीच आहे. डार्क कलर्स. हे सगळे सिल्क कलर्स आहेत. सिल्क पेंट्स म्हणतात ह्याला, जे वापरतात ते. म्हणून कडक नाहीये. दीज आर नॉट फॅब्रिक पेंट्स. फॅब्रिक Okay. पेंटेड आपण दाखवते. मी जी नेसले ते फॅब्रिक पेंटेड आहे, ती पण बरं. नंतर आपण दाखवू. पण हे आहेत, हे सिल्क पेंट्स आहेत. सिल्क पेंट आहे, म्हणजे हे ना हाताला लगेच जाणवत हा. नाही, ते ऑलरेडी कपड्यामध्ये मुरलेलं आहे. बरं. त्यामुळे जे आपण फॅब्रिक पेंट ताई म्हणताय ते तुमच्या हाताला असं स्पर्श केलं की जाणवतं, पण हे नाही जाणवणार. ही साडी मी नेसले होते आपल्या सगळ्यात पहिल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी Right. खूप डिमांड होती. बऱ्याच लोकांनी तुम्ही नेसलेली साडी दाखवा. एक्झॅक्ट नाही करता आली, पण साधारण करून घेतलेली आहे, कारण वा. तो सेम पीस, जसं मी म्हणाले, रेप्लिकेट होत नाही. पण दिस काइंड ऑफ फ्लॉवर्स आणि कॉम्बिनेशन ते घेतलेलं आहे. मस्त. आणि हे कॉन्ट्रास्ट आहे का? त्याला याला- कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे. ते वा. थोडं आम्ही वेगळं केलं. माझी होती त्याला ब्लाऊज सेम होता, याच्यावरती बरोबर. आम्ही थोडंसं ब्लाऊज बदलला. खूप सुंदर आहे हे पण. आणि साडीवरती बॉर्डर कुठेच नाहीये, पण तुम्हाला हे जी फुलं आहेत ती नेसल्यानंतर असे वरच्या बाजूला जाताना दिसतील, इफ आय रिमेंबर इट प्रॉपरली. बरोबर ना? बरोबर. मस्त. वा, ह्याला पदर पूर्ण प्लेन आहे, पण साडीवरती मेन जे साडीचं पार्ट आहे त्याच्यावर मोटिव्स आहेत. ते मस्त. अख्खं बेसिकली झेंडू काइंड ऑफ फुलं घेतलेली आहेत. बर. सिल्क मध्ये एवढं डिटेलिंग होत नाही जितकं बरोबर. फॅब्रिक मध्ये होतं, फॅब्रिक पेंटिंग मध्ये होतं. पण त्या काइंड ऑफ फुलं घेतलेली आहेत, आणि ही ऑल ओव्हर एंड पर्यंत अशीच फुलं राहणार साडीवर. मस्त. ह्याला असा हा ब्लाऊज पीस, ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार. ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असणार. अच्छा. ऑल ओव्हर साडी त्याला अख्खी आतपर्यंत हम्म. दाट काम मस्त. आहे त्याला. व्हेरी नाईस. आणि जे सिल्क मार्क आम्ही सांगत होतो, या साडीवरती सिल्क मार्क मला दिसलेला आहे. सो हे बघा, हे असं सिल्क मार्क असतं. सो ह्याच्याबद्दल माहिती द्या ताई. सिल्क मार्क असतो, इट्स लाईक हॉलमार्क कसं गोल्ड साठी असतं बरोबर. तसं. सो सिल्क मार्क हे तुम्ही जर स्कॅन केलं तर ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावरती जातं, आणि इट प्रूव्स की इट इज अन ऑथेंटिक गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्युअर सिल्क फॅब्रिक. विवरला ऑथॉरिटी असते हे वापरायला. बर. ज्या विवर्स कडे हे ते रेजिस्टर करतात सिल्क मार्क साठी, त्यांचे टेस्टिंग होतं, सगळं होतं, आणि मग त्यांना सिल्क मार्क वापरायची परवानगी मिळते. मग मस्त. त्या विवर्सचा तो सिल्क मार्क असतो, आणि सिल्क मार्कचा नंबर असतो. ओ, सो हे प्युअर सिल्कच असतं. म्हणजे सिल्क मार्कच्या साड्या डोळे झाकून घ्यायची. घेऊ शकतो. हा. मस्त. वा, खूप सुंदर एकदम रंग bright. आहे. एकदम ब्राईट. म्हणजे ज्यांना पेस्टल शेड वापरायला आवडत नाही त्यांच्यासाठी, एकदम डार्क कलर ज्यांना नेहमी युज करायला आवडतात. पिंक पर्पल, आणि ह्याला असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. मस्त. खूप सुंदर आहे. आणि कम्प्लीट साडीवरती असे मोटिव्स असतील. असे आहेत. हे बघ, ही वा. अख्खी साडी अशी शेडिंग मध्ये केलेलं आहे त्यांनी. पिंक वरच्या बाजूला, पर्पल खाली, आणि इथे मिक्सिंग झालेलं आहे. कलर मिक्सिंग बरोबर. करून त्याच्यावर हे केलेलं आहे. स्टेन्सिलचा वापर करून ही फुलं केलेली आहेत. ही फ्री हँड नाही आहेत, ही स्टेन्सिलिंग केलेली आहेत. ओके. पण पेंटिंगच केलेली आहे. पेंटिंगच आहे. मस्त. गुलाबाची फुलं. वा, कळ्या पण जितक्या सुंदर दिसत आहेत. ऍक्च्युअल मध्ये तो फुलांचा सडा पडतो ना, तसं वाटतंय ते. मागे तुला आठवत असेल, जस्ट ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे असं काइंड ऑफ डिझाईन बेबी पिंक मध्ये घेतलं. बरोबर. हो. तर मला ती साडी गेली, आणि मग कस्टमरची रिक्वायरमेंट होती की तुम्ही पीच मध्ये असं काही, अशातले साधारण ह्याच्यातला लाईट कलर होता, बरोबर. पीच मध्येही होऊ शकेल का. तर त्याच्या ह्याने आम्ही वर्क करून प्रयत्न केलाय अशातली ही करायची. सो वा. हा त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. ब्लाऊजला पण बघा इथे ब्लाऊजला, पेंटिंग yes. आहे, त्यामुळे हे तुम्ही स्लीव्हजला, बॅकला युज करू शकता. येस, ही अख्खी खूपच साडी अशी. सुंदर आहे. मस्त. सो अगेन वेडिंग सीझन आहे, काठापदराची नको असेल, काहीतरी वेगळी, काहीतरी युनिक हवी, 10 जणांनी विचारलं पाहिजे कुठून घेतलीये, कोणती साडी आहे, तर अशा साड्या घ्यायला हव्यात तुम्ही.
वा, बॉटल ग्रीन. हे मला असं वाटतं नवरी मुलीसाठी परफेक्ट साडी असू शकते. द रिझन इज की प्रत्येक नवरी मुलीच्या बस्त्यामध्ये हिरव्या रंगाची साडी असणं मॅन्डेटरी असतं. महाराष्ट्रीयन वेडिंग असेल तर खास करून, तर त्यावेळेला तुम्ही अशा साड्या नेसू शकता. जे परदेशात राहतायत तिथे लग्न असेल तर मग तेव्हा सुद्धा अशा साड्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्युअर सिल्कची जरी असली तरी ती लाईट वेट आहे, हे महत्वाचं. हे बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल हे जे आहे पेन्सिलनी स्केचिंग केलेलं आहे. हो, हे जे ब्लॅक लाइनिंग ब्लॅक दिसतंय. लाईन्स हो, आहेत. हे ड्रायक्लीन केल्यावरती जाणार, पण बरं. हे म्हणजे कळायला की दिस इज हँड पेंटेड. हे ओके, आउटलाईन केलेली आहे, बघितली पूर्ण फुलांची आउटलाईन आहे, बरोबर, त्याच्यावरती हा. ब्रशचे स्ट्रोक्स आहेत. मस्त. सगळीकडे हे हाताने ड्रॉ केलेलं असतं आणि सगळं वा. फ्री हँड ड्रॉइंग असतं. फ्री हँड आहे. सो हे बघा, ह्याच्यामध्ये बघ. तुम्हाला जाणवू शकतं ही जी कळी आहे ते आणि त्याचसोबत देठ, हे बघ तर हे ना मिक्स नाही झालंय नीट कलर. म्हणजे ते ना तुम्हाला फ्री हँड, जसं आपण घरी फ्री हँड पेंटिंग करतो त्या पद्धतीचं. हा. त्याला हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे का? कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. हा वॉटर कलर इफेक्ट असतो, म्हणजे वाव. पाणी जितकं आपण ह्याच्यात जसं ते पातळ करत जातो तसं ते शेड मध्ये शेड फरक मध्ये पडतो. जातं. सो हे साधारण म्हणजे ते आता कारिगर असं करतात की इथे इथे फुलं प्लेस करायचे की ह्या टाईप मध्ये, आणि मग तसं पेंटिंग सुरू होतं. त्याचे ओ. काहींचे पाकळ्या, मग ते हात बसलं की पुढे सटासट त्यांना जास्ती हे नाही लागत, मग ते करत वा. जातात. पण एक साडी तयार व्हायला किती वेळ जात असेल 3 तरी? आठवडे. 3 आठवडे? हो. नेसायला 5-10 मिनिटं पण लागत नाहीत आपल्याला, आणि 3 आठवडे कारण म्हणजे या कसं कामाला भारी. वेळ लागतो पूर्ण. बरोबर. हा बेस कलर आहे, फॅब्रिकचा हा बेस आहे. आयव्हरी कलर जो असतो हा, सिल्कचा बरोबर. तो हा. कलर आहे. आणि ते 6.5 मीटरचं पीस कापून फ्रेम वरती ताणतात. पूर्ण ओके. मोठी फ्रेम असते 6.5 मीटरची, आणि मग त्याच्यावरती हे रंग चढवत जातात. हा पण जो रंग आहे हा स्क्रीन नाहीये. मोठे मोठे मॉप ब्रशेस असतात, ते वापरून ते स्पंज काइंड ऑफ असा बेस असेल द्यायचा, तर त्याला ब्रशला तसं काइंड ऑफ एंड असतं, टिप असतं, आणि मग पूर्ण पटापट ते रंग चढवत जातात. हा जो वाव. पार्ट असतो त्याच्यावर करतात आणि मग फिलिंग करतात. ब्रशेस वेगवेगळ्या साइजेसचे असतात. किती पण म्हणजे छान. सांगायचं कारण की हे पण पेंटच आहे, पेंट आहे, ते डाय केलेलं डाय नाही. केलेलं नाहीये. डाय केलं म्हणजे असं जस्ट डिप करून बुचकळून काढलेल्या रंगामध्ये तसं हे नाहीये. शक्यच नाहीये ह्याला. वा, मस्त. आणि साडीची सॉफ्टनेस किती आहे, मस्त. आता ही साडी ऐश्वर्या एका व्हिडिओमध्ये परत मी नेसलेली होती, त्याची डिमांड होती, रिस्टॉक झालेली आहे. तर ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी रिक्वेस्ट केलेल्या आहेत ह्या पटापट जातात. रिस्टॉक आहे, खास सांगतेय. ही अवेलेबल आहे. ब्लाउज पीस पूर्ण खूप सुंदर. कमळ आहेत ह्याच्यावरती आणि शेडिंग होतं ह्याच्यावर. वा, हो, ऍक्च्युली ती साडी प्रॉपर शेडिंग हा. मध्ये दिसतीये. ती खूप सुंदर. नेसल्यावर त्याची ग्रेस खूप वेगळी दिसते. वा. मंडळी, जी प्राइस आम्ही सांगितली ती स्टार्टिंग रेंज होती. प्रत्येक साडी, त्यावरती केलेलं काम, त्यावरती घेतलेली मेहनत, त्याप्रमाणे प्राइस रेंज बदलते, हे लक्षात असू द्या. हे बघ. ओ हो, पिंक वरतीच पिंक आणि ह्याचं काम किती छान. बोगनवेलची फुलं, बोगनवेल बोगनवेल. असतं ना, हा. तसं घेतलेलं आहे. पिंक वरतीच पिंक. आणि हे एंडला जे शेडिंग केलंय ना, ते छान वाटतंय. म्हणजे त्यामुळे लुक खूप मस्त दिसतो वेगळा त्याचा. दिसतो त्याचा. हा त्याचा ब्लाउज पीस. वा, ब्लाउजला पण बघा किती क्लास जे दिले. पदराचं शेडिंग तू म्हणालीस हो, तोच ते तेच- ब्लाउजला हा, ते आहे. ब्लाउजला. म्हणजे हा ब्लाउज साडीवरती डार्क कलरचा ब्लाउज होईल तो, मस्त. हे सगळं नवीन कलेक्शन आलेलं आहे. आम्ही तुम्हाला नवीन कलेक्शन दाखवतोय. अजूनही बरंच नवीन कलेक्शन आहे ताईंकडे, पण आम्ही लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. ओ, फुलं सोडली तर यावेळेस काय नवीन, तर मला पक्षी चिमण्या दिसलेले आहेत. चिमण्या केलेल्या चिमण्या आहेत साडीवर. किती, आणि ते खूप गोड दिसतंय खरं तर. हा, म्हणजे झाडावर फांद्यांवर बसलेल्या चिमण्या असं केलेलं मस्त. आहे. हा त्याचा ब्लाउज येणार. ब्लाउज वरती वेल आहे फुलांचाच म्हणजे, आणि ह्याच्यावरती साडीवरती अख्खं खाली जे येणार बॉर्डरला हे असं येणार. बॉर्डरला अशा पक्षी आणि असं सगळं डिझाईन असेल. हा. व्हेरी नाईस, मस्त. नेसल्यावर खूप छान दिसते. वा. आणि ह्याच्यामध्ये ना साडीच्या आतमध्ये पण इथे शेडिंग आहे. सो येल्लो, त्यानंतर थोडंसं डार्किश येल्लो किंवा गोल्डनिश, आणि मग त्याच्यानंतर रेड, असं सगळं दिसतंय. सो ह्याच्यावरती असं जरी बघितलं तरी मागे पण शेडिंग आहे. हो. सो ऑल ओव्हर अशात हे सगळं शेडिंगची शेडिंग खरंच मस्त दिसतंय. हे ऍक्च्युली इमॅजिन करूनच हे होतंय की कसं केलं असेल ना. भारी वाटतंय ते. स्किल्ड कारिगर, हा. कारिगर स्किल्ड छान असतात. आहे, मस्त. सो ताई, आता ज्या मगाशी आपण साड्या बघितल्या त्या प्युअर सिल्कच्या होत्या, हो. विथ सिल्क मार्क. आता ह्या ज्या साड्या आहेत त्या कोणत्या आहेत? त्या सगळ्या ब्लेंडेड सिल्क मध्ये आहेत. ओके. म्हणजे दिस इज नॉट प्युअर सिल्क, बट दिस इज ब्लेंडेड सिल्क. सो सिल्क विथ सम काइंड ऑफ कॉटन और सम काइंड ऑफ अदर ब्लेंड हे आहे. सो हे बरं. बटर सिल्क नावाचं जे ह्याला बटर सिल्क म्हणतात. ओके. सो त्यातला प्रकार आहे. त्याच्यावरती आपण तुला आता आम्ही दाखवतोय हा प्रकार की हे जे आहे हे सगळं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं. बरं. सिल्क पेंटिंग आहे ते वर्कशॉप मध्ये होतं. मग आजच्या ओके. साड्या ह्या हा. ज्या आहेत ह्या इथे स्टुडिओलाच होतात आणि आम्ही बसून हे पेंट करतो. मी म्हणलं त्याप्रमाणे आपली टीम आहे इकडे, जे बरं. सगळे करतात. सो हे वर्क इन प्रोसेस म्हणून ही दाखवायची आहे साडी. बरं. ओके, हे असं ट्रेस केलेलं आहे.
बघ. अच्छा, ओ येस, हे बघा, हे इथे ट्रेसिंग केलेलं दिसेल तुम्हाला ग्रे कलर मध्ये. सो हलकसं ट्रेसिंग आहे आणि त्याच्यावरती नंतर ही अशी फुलं रंगवली जाणार आहेत. सो त्यांचं इन हाऊस हे सगळं केलं जातं आणि हे पेंटिंग हाताला स्पर्श केलं की जाणवतं. सो आता जे कलेक्शन पाहणार आहोत ते सगळं इन हाऊस तुमच्याकडे तयार इन होतं. हाऊस वाला आहे. बर, त्यातला वा. हा एक प्रकार, हे लिननवर आहे. लिननवर, अरे वा, हात लावून बघ, तुला लगेच मस्त. कळेल. बऱ्याच जणींना उन्हाळ्यामध्ये लिनन साडी खूप आवडते. जसं कॉटनला डिमांड असते तसं लिननला पण लिननला. डिमांड खूप असते. आणि ह्याच्यावरती सिल्वर जरी असल्यामुळे हे फंक्शन साठी युज करायला खूप सुंदर आहे. म्हणजे तो ह्याच्यावरती विथ ब्लाउज पीस येणार, पण तुम्हाला पाहिजे तर आपण नेहमीच जसं करतो कॉम्बो तसं ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट ग्रीन वगैरे ब्लाउज घातला तर खूप सुंदर छान दिसते दिसेल, साडी. मस्त. सो हे सगळे असं तेच मगाचं जे पर्पलचं डिझाईन होतं ते डिझाईन आहे. पूर्ण पेंट केल्यावर साडी ही अशी दिसते. वा. आणि हे सगळी साडी तुमच्याकडे इन हाऊस पेंट केली हो, हो. जाते ना? आणि ह्याच्यात कस्टमायझेशन होतं, म्हणजे तुम्हाला जर वेगळ्या बेसवर पाहिजे काय हा. पाहिजे तरी ती साडी वेगळ्या रंगामध्ये पण आपण करून देऊ शकतो. बर. ही आपल्या पारिजातची साडी. ओ, जी तुम्ही नेसली त्याच्यापैकीच आहे का ही? मी नेसली ती अबोली आहे. अच्छा. हे बघ, मी नेसली ती अबोलीची फुलं आहेत बघ. हो येस, ती अबोलीची फुलं आहेत आणि किती सुंदर दिसत आपण आहेत. कोकणातले हो. तू काय मी काय, त्याच्यामुळे आपल्याला अबोलीचं एक प्रेम असतं. प्रेम वेगळंच असतं. हो. त्याच्यामुळे हे अबोलीची फुलं आहेत. ही सेम फॅब्रिक बटर सिल्क वर केलंय. ह्याला बॉर्डर नाहीये ह्या साडीला. ओके. आणि मी हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिक्स अँड मॅच घेतलेलं आहे. बरं. याचा ब्लाऊज आहे माझ्याकडे वेगळं, पण ओके. सेम रनिंग मध्ये आणि त्याच्या स्लीव्स वरती काम आहे. पण बरं. आज एक वेगळं दाखवायला म्हणून असे ब्लाउजेस पण आपल्याकडे असतात. सो हे आपल्याच वाव. कलेक्शन मधलं मिक्स अँड मॅच. आणि मेन त्यांच्या ब्लाऊजच्या स्लीव्स वरती पण बघा किती हेवी वर्क आहे. त्यामुळे हे असे ब्लाऊज तुम्ही इतर कोणत्याही साडीसोबत मिक्स अँड मॅच करू शकतात. मला कॉन्सेप्ट खूप आवडला की अबोलीची फुलं ज्या रंगाची आहेत त्या रंगाच्या रंगाचा त्या. ब्लाऊज युज केला आणि मग हाच ब्लाऊज अजून 4 साड्यांवर पण आपल्याला मॅच युज करता येतो. खरंय. सो कमिंग बॅक टू पारिजात विथ बॉर्डर. वा. अच्छा, हे विथ बॉर्डर आहे. सो हा. ह्याला लेहरिया पॅटर्न टाइप बॉर्डर मिळेल आणि असं फुलांचा सडा पडल्यासारखं पदरावरती डिझाईन आहे आणि बाकी मिडलला साडीचे असे छोटे छोटे मोटिव्ह केलेले आहेत. खूप सुंदर लुक येतोय आणि मेन सिक्वेन आहे ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये. छान. सो हे छान वेगळं दिसतं. साधारण माहेश्वरी काइंड ऑफ बॉर्डर घेतली आहे ह्याच्यावर. बरं. सो तो लुक म्हणजे कुठल्या ट्रेडिशनल फंक्शनला पण छान छान दिसतं. दिसतं. कलर्स अवेलेबल इन एव्हरी डिझाईन. हा सोनचाफा. वाव. मेन ग्रीन कलर वरती हा. अशा रंगाची डिझाईन कशी दिसू शकते हे पण एक आर्टिस्टिक व्ह्यू पॉइंट असणं गरजेचं असतं असं मला वाटतं. हे खूप कमाल आहे. आणि पदरावरती सिक्वेन शिवलेला आहे, त्याचसोबत हँड पेंटिंग केलंय. कमाल, खूप भारी वाटतंय हे. आणि या साड्यांची रेंज काय असेल तरी साधारण? 4000 पासून स्टार्ट होतात ह्या. 4000 पासून 4 to स्टार्टिंग. 4,500, 4 ते 4,500 ची रेंज. लाईक प्रत्येक फॅब्रिक ना वेगळं. तर लिनन आहे, काही प्युअर लिनन आहे, काही हे जे बटर सिल्क आहे ते आहे, काही स्लब लिनन असतं म्हणजे कॉटन लिननचं मिक्सचर असतं. बरोबर. बेसिक फॅब्रिकचा जसा फरक असतो, म्हणजे तुम्ही म्हणलात ना तसं कधी कधी काय होतं, पण आपल्याला स्वस्तात पण असतात हँड पेंटेड की 1500-1600 पासून पण असतात. बरोबर पण त्याच्या फॅब्रिकचा फरक पडतो. बरोबर Like बरोबर. हे जे फॅब्रिक आहे, फॅब्रिकची जशी जशी क्वालिटी तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीचे घेता तसं तसं प्राइस डिफरन्स आहे. हा. So ह्या जे मी दाखवतेय ते 4 ते 4,500 रेंजच्या आहेत. बर. मस्त कलेक्शन आहे. कधीतरी म्हणजे म्हणतो ना वर्षातनं एकदा तरी अशी महागातली साडी घ्यायची इच्छा झाली तर असं नक्की इन्व्हेस्ट करा. खूप युनिक अशा साड्या वॉर्डरोब मध्ये ठेवायला आवडत असतील तर अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. पेस्टल विथ एकदम ब्राईट ब्राईट कलर्स. मस्त, खूपच सुंदर आहे हे पण. हे आमचं इंटरप्रिटेशन ऑफ कॉस्मॉस आहे. कॉस्मॉस या रंगाचं नसतं, हो. कॉस्मॉस पिवळं केशरी असतं. पण बरोबर. ती फुलं घेऊन आम्ही साधारण ह्या लाईट बेसवरती ट्राय केलं कसं दिसतंय. ह्याला बॉर्डर नाहीये, ह्याला 0 बॉर्डरची साडी आहे. पूर्ण साडी भर अख्खं खाली हे अशी फुलं तशी येणार. मस्त, पूर्ण खूप बॉर्डर छान. येणार बघ. वा. इक्विडिस्टंट आहे. मस्त. आणि हे सगळं पेंटिंग इन हाऊस केलं जातं हे खूप महत्वाचं आहे. Yes. बऱ्याचदा असं असतं ना की खूप लोक काय करतात, विकत घेतात आणि विकतात आपल्या दुकानात. पण इथे तसं नाहीये. मेन आर्टिस्ट कडनं तुम्ही डिरेक्टली खरेदी करताय असं मी म्हणू शकते. बिकॉज हे सगळं आर्टिस्टिक काम आहे. आणि हे जिने पेंट केलेलं आहे ती ट्रेसिंग करत नाही अजिबात. तिला Oh. ट्रेसिंग करायला आवडत नाही, त्याच्यामुळे Okay. ती फ्री हँडच करते. वा. So हे तू फुल थोडंफार इथले डिफर होणार, पण ते हो. तिने फ्री हँडच केलेले आहेत. वा. अख्खी साडी मस्त, म्हणजे परफेक्शन येतं, पण इट हॅज टू लुक मोर नॅचरल. नॅचरल. हा, त्याच्यामुळे दिस इज अ नॉन ट्रेस्ड साडी. मस्त. मगाची आपण ट्रेसिंगची हो बघितली. हो हो, जी सुरुवातीला बघितली. सो ह्याच्यामध्ये असंख्य व्हरायटीज आहेत. नंतर आपण कॉम्बो मध्ये पण बघूयात.
पण Right. हे एवढे आता नवीन काही डिझाईन्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. वा, आता हे तर झालं हा. साड्यांचं, पण लास्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रेस मटेरियल्स केले Yes. होते आणि आय थिंक श्वेताने खूप छान असा ड्रेस मटेरियल आता घातलेला आहे. सो मला ते सांगायला आवडेल की ते ड्रेस मटेरियल आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं हो. होतं. सो तिने जसं ड्रेस मटेरियल घातलं हे इथे स्टिच करून दिलं जातं का? हा महत्वाचा प्रश्न. बऱ्याचदा असं होतं की ड्रेस मटेरियल आम्ही भारीतलं घेणार, पण टेलर्स कधी कधी खूप वाट लावून टाकतात त्या ड्रेसची. म्हणजे कधी कधी असं मनाला लागतं की अरे एवढं महागातलं ड्रेस मटेरियल पण ते शिवून चांगलं मिळेल की नाही. मग स्टिचिंग आपल्याकडे होतं का? होतं, आपल्याकडे Wow. होतं. तू बाहेर जाऊन दाखवू शकतेस. तिचा ड्रेस तुम्ही बघू शकता. वा, ऑर्गॅन्झाचा दुपट्टा येईल याच्यावरती आणि फ्रंटला बेसिक पॅटर्न असा असेल, पण याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन पण करू शकता की तुम्हाला प्लेसमेंट कुठे हवंय, नेकच्या साईडला हवंय, बॉटमला हवंय की कसं, हे असं कस्टमायझेशन पण होईल इकडे. मस्त. आणि मंडळी जे मगाशी साड्या दाखवल्या त्यातले काही हँड पेंटिंग आमच्या मॅडम पण करतात. हे मला सांगायचं होतं. हे पण तिनेच केलेलं आहे. अरे वा, व्हेरी नाईस. ऍक्च्युली ते दिसताना पण खूप छान दिसतं आणि ती ऍक्च्युअल मध्ये असं वाटतं की कुठेतरी पार्टीला वगैरे जाणार आहे. सो असं गेटअप तुम्ही करू शकता, सिम्पल सोबर येट एलिगंट. सो मला आता ड्रेस मटेरियल बघायला Yes. आवडतील, त्याच्यामध्ये काही नवीन आले असेल दाखवते. आता आपण ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत, हो. राईट? त्याच्यावरती हँड पेंटिंग जी केली जाते ती इन हाऊस केली जाते. येस. मस्त. सो दिस इज द फर्स्ट वन, कॉटन सिल्क. त्याच्यावर हे बोगनवेल केलेलं आहे आणि आपल्याकडच्या मटेरियल्सची खासियत आहे की आपण फ्रंट पूर्ण कव्हर करतो, की फक्त योक केलाय किंवा थोडंसंच केलंय असं नाही. फ्रंट पोर्शन पूर्ण केलेला आहे. त्याच्यावरती हे बनारसी दुपट्टा आहे. वा, ऑर्गॅन्झा आहे. दिस इज ऑर्गॅन्झा. हे फुलत नाही आणि हे प्रॉपर त्याला जरीचं आहे. सो हे फंक्शन साठी छान दिसतं. मस्त. ह्याच्यावरती दुपट्ट्यावरती पण समजा सेम फुलं हवी असतील तर ते तुम्ही करून देता का? कस्टमाइज करून देऊ शकतो ना मस्त. आपण. ह्याची रेंज काय जाते तरी साधारण त्याची स्टार्टिंग? साधारण 2500 2400 पासून स्टार्ट होतं डिपेंडिंग अपॉन द दुपट्टा. ओके. 2400-2500 ची ह्याची रेंज आहे. बर. वाव. ह्याचा दुपट्टा प्लेन आहे. सो ह्याचे थोडंफार लाईक आय सेड कमी जास्त होऊ शकतं. ओके. हे लिलीज आहेत. मस्त. फॅब्रिक रिच दिसतं. हो basically. तेच. आणि कलर किती उठावदार दिसतोय त्याच्यावरचा तो. कोणी इमॅजिन पण नाही करू शकत. लाईट कलर वरती डार्क डार्क फुलं असू हो. शकतात फक्त ते. ह्याच्या आत ना बटर क्रेपचं लाइनिंग लावायचं. म्हणजे ओके. मग ते छान आता छान. जसं श्वेताचं आहे तसं बरोबर. खूप छान दिसतं ते आणि तो फॉल छान आहे. तो फॅब्रिकचा मेंटेन राईट. ह्याच्यामध्ये कलर्स किंवा काही ऑप्शन्स आहेत? प्रत्येक हे बघ, हे सगळे कलर ऑप्शन्स ठेवलेले आहेत. वा, कलर्स, डिझाईन्स, कस्टमायझेशन होतं. खूप सारे ऑप्शन्स आहेत. मस्त. सो हे बघा मंडळी, एवढे कलर ऑप्शन्स आहेत. ऑफकोर्स तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बरीच व्हरायटी पाहता येऊ शकते. आता हे जे दाखवतोय आम्ही 2.5 मीटरचे कुर्ता पीसेस आहेत. याचा ओके. हा, पण याचा वन पीस तू मगाशी मला म्हणाली होतीस, आपलं एक आधी बोलणं झालं होतं तेव्हा, की वन पीस शिवायला फॅब्रिक आहे का? तर अरे. येस, हे पण आहे. हो, नाईस. सो कुर्ता किंवा तर वन पीस यातनं स्टिच Yes. केलं जाऊ शकतं. 2.5 मीटरचं पूर्ण पेंट केलेलं फ्रंट अख्खं काम आहे ह्याच्यावरती. वा. 44 इंचेस म्हणजे 5.5 आहे. सो वन पीस पण व्यवस्थित होईल ह्याच्यामध्ये. आणि हे छोटे छोटे डिटेलिंग खूप छान आहेत. म्हणजे ते फुलांवरचं छोटे छोटे जे मोटिव्स केलेत ना ते खूप छान दिसतंय. आणि ह्याची काय किंमत जाते तरी? याची 1700 पासून स्टार्ट आहे. बर. 1700-1800 ची रेंज आहे. ओके. याचं कापडाचीच प्राइस म्हणजे कामाची पण असते, पण कापडाची कापडाची ह्याच्यात जास्त price होते, असते. राईट. कारण हे धुवून बोळा होणारं कापड नाही. बरोबर. वा, Orchids. मोती रंग आणि त्याच्यावरती ऑर्किडची फुलं. मस्त. आता ह्याच्यावरती जर कुणाला दुपट्टा पाहिजे असेल, हा दिस इज ओनली अ कुर्ता पीस. ओके. पण जर कुणाला कोणी म्हणालं की ह्याच्यावरचा दुपट्टा आहे का, तर आपण दुपट्टा देऊ शकतो. अरे वा, मस्त. खूपच छान. आणि म्हणजे- फॅब्रिक एवढं मोठं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं स्टाईल पण करू शकता. वा. चेरी ब्लॉसम्स. रस्ट कलर आहे आणि त्याच्यावरती लाईट पिंक शेडची फुलं. म्हणजे खूप भारी वाटतंय ते. चेरी ब्लॉसम्स. खरं तर एवढी फुलांची नावं मला पण पहिल्यांदाच कळल्यासारखं होतं कधी कधी. अरे वा, राणी रंग. मस्त. ऑर्किडचाच प्रकार आहे, पिवळे ऑर्किड्स. वा. आम्ही काय करतो, जनरली फुलं ना अशी समोर ठेवून मुली सगळ्या जणी बसतात, की एकदा ओ. आपण नेटवरनं बघतो, ऍक्च्युअल फुलं बघतो. सो पिवळ्या रंगाचं असतं ऑर्किड. त्याच्यासारखं वा वा, जितकं जमेल तितकं आपण परफेक्शन करायचा प्रयत्न करतो. व्हेरी नाईस. ही हो, सुंदर. आणि अगदी झाडावरची जशी वेल असते असलं, हो. त्या पद्धतीचं वाटतंय ते. खूप सुंदर. कलर खूप छान आहे. ह्याच्यात काही कलर ऑप्शन्स किंवा काही आहेत आपल्याकडे? ह्याच्यामध्ये येस, आता तू ह्याच म्हणालीस तर ह्याचं सेम पीस आपल्याकडे कलर ऑप्शन आहे. रेडीमध्ये आहे आणि अजून कस्टमायझेशन पण होईल. हे सेमी रॉ सिल्क आहे. ओके. त्याच्या धाग्यांवरनं कळेल. Yes. इट्स नॉट कम्प्लिटली प्लेन. ह्याचं वीव वरनं कळेल. हो. सेम
मस्त. मंडळी, बऱ्याचदा ताईंकडे आल्यानंतर खूप जण विचारतात प्रश्न की आम्हाला काही अजून सिंपल सोबर मिळेल का, किंवा तर आम्हाला गिफ्टिंगसाठी स्वस्त मस्त काही आहे का. तर ताईंकडे ड्रेस मटेरियल्सची पण बरीच व्हरायटी आहे. सो हँड पेंटेड ड्रेस मटेरियल आपण पाहिले, मगाशी फॅब्रिक पाहिलं, ड्रेस मटेरियल पाहिलं, कुर्ता आणि दुपट्टाचं सेट पाहिलं, पण त्या व्यतिरिक्त काही हवं असेल तर त्याचंही बरंच कलेक्शन आहे. त्यातले आम्ही लिमिटेड पीसेस दाखवतोय. येस. सो हे प्युअर कॉटन आहे, समर स्पेशल, फ्लॅट 1250चे आहेत. त्यातले मी 4 पीस दाखवतेय. कुर्ता आहे, दुपट्टा आहे आणि त्याची बॉटम आहे. आणि ह्याला थोडं प्रत्येक ह्याच्यावरती काहीतरी थोडंफार थ्रेडवर्क किंवा काहीतरी काम केलेलं आहे. ओके. हा गोटापट्टीचा आहे त्याच्यामध्ये. अगेन 3 पीसचा सेट, बट दिस इज लाईक गिफ्टिंग आणि एकदम एक बजेट फ्रेंडली, पण क्वालिटी खूप छान आहे. खूप सॉफ्ट कॉटन आहे, समर साठी अगदी चांगलं. 1250. 1250 ओनली. हे बघ, Okay. आणि 3 पीस येत आहे, प्रॉपर येत आहे त्याच्यात सगळं. वाव. हे बघ, हे पण थोडस त्याच्यावर काम केलेलं आहे. Nice. बॉटम आणि दुपट्टा हे आपले डेली वेअर. मग आपल्याकडे काही प्रीमियम रेंजचे पण आहेत, त्यातले पण Okay. 2 पीस दाखवतोय. हे बघ, हे असं थ्रेडवर्क केलेले पीसेस आहेत. वर्क आहे जरा हेवी एम्ब्रॉयडरी. हे फॅब्रिक वर्क वाला दुपट्टा आहे पूर्ण, आणि ह्याच्यात आत त्याचीच बॉटम आहे. फॉईल प्रिंट आहे ह्याच्यावरती. वा. सो मोडाल कॉटन म्हणतात ह्याला, त्याच्यामध्ये बरं. हे आहे. ओके. मग हा जो प्रकार आहे हा पण मोडाल कॉटन आहे विथ ऑर्गॅन्झा हेवी दुपट्टा. पूर्ण हे एम्ब्रॉयडरी आहे वाव. अख्ख्या ह्याच्यावर, आणि मस्त. ह्याच्या दुपट्ट्यावरती फुल असं काम आहे. सो अशातले हे मी तेवढेच दाखवते लिमिटेड पीसेस. बाकी सगळे आपल्याकडे आहेत ते बघायला येऊ स्टोअरला शकतात. येऊ Yeah. शकतात. व्हेरी नाईस. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही असं दाखवलं होतं की कॉम्बो सेट पण ताईंकडे मिळतंय. म्हणजे तुम्हाला ब्लाऊज, आता ब्लाऊज मध्ये बरीच व्हरायटी आहे. आम्ही आता ब्लाऊज सगळे कव्हर नाही करणार आहोत, पण ब्लाऊज मध्ये रेग्युलर यूज असू देत, फंक्शन साठी असू देत, त्याचं कलेक्शन तर आहेच. पण तुम्हाला साडी सोबत कॉम्बो करून हवं असेल तर त्याचं एक नवीन कॉन्सेप्ट ताई रन करतात, ते चालवतात. तर ते मला आधी दाखवा. आणि सोबत वेडिंग सीझन आहे म्हटल्यानंतर आपल्याकडे काही गिफ्टिंगच्या साड्या असतील तर तेही Yes. दाखवा. येस. हे बघ, हे समर स्पेशल कॉम्बिनेशन आहे, जामदनी. वाव. ओके. सो ही जामदनीची समर साठी साडी आहे. वी हॅव कंबाइंड इट विथ दिस ब्लाउज. वा, हे मस्त. कॉम्बो असं छान दिसतं. इंडिव्हिज्युअल साडी ब्लाऊज पण घेता येतं. कॉम्बो साधारण 3000 पासून स्टार्ट होतात. अच्छा. ओके. सो एम्ब्रॉयडरी वाला सगळा ब्लाऊज आहे. दिस इज वन कॉम्बो. हे बघ, जामदनीचे ही पण, त्याच्याबरोबर हे बनारसी ब्लाऊज आहे. Sleeveless. वा, मस्त. व्हेरी नाईस. फंक्शन लुक साठी खूप छान आहे हे. आणि काहीतरी वेगळं. अगेन येल्लो जामदानी आणि त्याच्यावरती हेवी वर्कचा ब्लाऊज. ब्लाऊज आहे. सो हे बघा, स्लीव्स वरती पण असं हेवी वर्क, मागच्या साईडला पण असं हेवी वर्क केलेलं आहे ब्लाऊज वर. हे खूप छान दिसतंय. आणि येल्लो कलरची जामदानीची साडी. आणि नुसतं जरी मागितलं तरी पण देऊ. नुसती साडी पण हा. मिळेल, नुसतं ब्लाऊज हवंय तर तेही मिळेल. हा. पण हे कॉम्बो घेण्यात फायद्याचं असतं. बरोबर. हो. हे बघ, आता ही पेंटेड साडी आहे आपली. Oh, yes. हे हँड पेंटेड साडी आहे. हो. त्याच्याबरोबर हे कॉम्बो केलेलं आहे. एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज आहे. साधारण मस्त. ते रंग थोडेफार घेऊन सिमिलर हे केलेलं आहे. व्हेरी नाईस. ओके. दिस कॉम्बो, मागच्या वेळेला आपले मल कॉटनचे कॉम्बोज आपल्या व्हिडिओ नंतर खूप म्हणजे सगळा स्टॉक आउट झालो होतो आपण. ओ, ओके. त्याच्यामुळे आता त्यातले काही वेगळे आलेले ते दाखवतेय. हे बघा, हे ब्लाऊज आहे, मल कॉटनची साडी. साडीमध्ये काय ब्लाऊज रेंज जाते साधारण? साधारण ह्याची रेंज 3000 पासून स्टार्ट होते. ओके. कारण ब्लाऊज, हा, कॉम्बोची आपल्याकडे 2200 पासून कॉम्बोज आहेत, पण आता मी ते दाखवत नाहीये. ब्लाऊज हे थोडंसं हेवी असल्यामुळे त्याची रेंज जास्ती जाते, कारण हे Okay. पॅडेड ब्लाऊज आहे, बर. इनविजिबल झिप वाला ब्लाऊज आहे. बरं. So, पण नाहीतर 2200 पासून आपल्याकडचे कॉम्बो स्टार्ट होतात. ओके. नेहमी जे आपण करतो ते, पण हे बरोबर. प्युअर मले विथ थोडस स्टायलिश ब्लाऊज आहे. बर. पीच. ओहो. हा, मस्त. ही साडी किती सुंदर आहे, आणि सिक्वेन आहे पूर्ण Sequence. साडीवर, आणि त्याचसोबत हेवी वर्कचा असा अगेन ग्रीन कलरचा ब्लाऊज. मगाशी आपण हा येल्लो मध्ये बघितला, तो ग्रीन कलर मध्ये. येस. पण पेंटेड साडी. ओ येस. सो हे बघा, ही हँड पेंटेड साडी आहे, जी त्यांच्याकडे इन हाऊस प्रोडक्शन होतं त्याचं, आणि त्याच्यावरती असा ब्रॉकेटचा ब्लाऊज. कमाल वाटतंय हे. ताई, आपल्याकडे गिफ्टिंग साठी काही साड्यांचं ऑप्शन आहे का? आहे ना, आपल्याकडे वेडिंग सीझन येतोय, किंवा आता द्यायला घ्यायला साड्या लागतात. हे जे पॅटर्न आहे, ही जी साडी आहे ना, जास्वंदाच्या फुलाचं विविंग मधले आहे. हे देण्या घेण्यासाठी आपल्या मागच्या व्हिडिओज नंतर अक्षरशः म्हणजे लॉटनी हे लोक घेऊन जातात गिफ्टिंगसाठी, कारण हे Wow. इतकी सोफिस्टिकेटेड आणि क्लासी साडी आहे विथ सिक्वेन्स. याच्यामध्ये 14 कलर्स मध्ये आता आलेलं आहे. मागच्या व्हिडिओच्या वेळेला 6-7 कलर्सच होते, आता 14 कलर्सचे ची व्हरायटी अवेलेबल आहे. Wow. ऑल ओव्हर सिक्वेन्स 2500 रुपये. 2500 रुपयाला? 2500. ह्यातला काही प्रकार आहेत. सॉफ्ट सिल्क मधला जे पटोला म्हणतो आपण, बरोबर. तशातला प्रकार आहे. सो वा. हे अवेलेबल आहे गिफ्टिंगला.
टिश्यू मधलं आहे, वा लखनवीचं वर्क वालं. मग खूप छान आहे. ह्याच्यामधल्या प्लेन कटवर्क मधल्या पण असतात. आपल्याकडे बेसिकली ना तुला सांगू 1500 पासून गिफ्टिंगची रेंज आहे. 1500 पासून 1500 पासून वा. स्टार्ट होते गिफ्टिंगची रेंज. तर त्याच्यामध्ये कलर डिझाईन सगळे वेगवेगळे अवेलेबल आहेत. ह्या 1200च्या आहेत. अरे वा. म्हणजे आहेरासाठी किंवा तर छोटं मोठं कोणालाही गिफ्ट करायचंय तर मग काही ओकेजन आहे, वास्तुशांती असू दे किंवा तर डोहाळे जेवण वगैरे, त्यावेळेला पण साड्या आवर्जून दिल्या जातात गिफ्ट म्हणून किंवा ओटी भरणीत. तर मग तेव्हा तुम्ही अशा साड्या अशा नक्की घेऊ साड्या शकता. सगळ्या करते. ह्यात खूप व्हरायटी अवेलेबल आहे. डिझाईन्स अक्षरशः 3-4 दाखवलेले आहेत, कारण आपल्याकडे ह्या सगळं रनिंग प्रोडक्ट आहे. मागच्या Okay. व्हिडिओज मधले पण दाखवलेले आहेत, त्यातले पण रिस्टॉक झालेले आहेत, नवीन कलर्स आलेले आहेत. So वा. हे सगळे आपली गिफ्टिंग रेंज आहे. हे सगळं बघण्यासाठी तुम्ही खूप छान आहे बघा, इथे सगळं भरलेलं आहे. आता हे हे सगळं भरलेलं आहे. वर्क वाला आहे. ओ येस, हे वर्क वाला ऑर्गेन्झा, त्याच्यावरती पण हँड पेंटेड. हँड पेंटेड हे हँड पेंटेड काइंड ऑफ आहे, बट दिस इज स्क्रीन प्रिंट ओके. विथ लेस. सो हे बरं. सगळं गिफ्टिंगला हे असे सगळे चांगले चालतात. सो हे सगळी ती गिफ्टिंगची रेंज आहे आपल्याकडची. हे वा. बघा, ह्यातले कोटा आहे, सॉफ्ट सिल्क आहे, हे बांधणी आहे, व्हेरी मल नाईस. कॉटन आहे, बाटिक आहे. सो यू हॅव अ लॉट ऑफ व्हरायटी फॉर गिफ्टिंग विच यू कॅन कम अँड टेक. हे पण आहे, हे सॉफ्ट सिल्क मध्ये आपल्याकडे क्लिअरन्स आहे आता. आणि ह्या महिन्यात ऐश्वर्या आपल्याकडे मे मध्ये सेल आहे. अच्छा, स्टुडिओला. व्हेरी नाईस. सो आपल्याकडे डिस्काउंट ह्याच्यावरती लागेल प्रॉपर. बट दिस एंटायर मंथ यू कॅन वॉक इन स्टुडिओला येऊन तुम्ही सेलचा जो काही असेल तो तुम्हाला फायदा मिळेल. सगळ्या प्रोडक्ट्सवर मिळेल, म्हणजे ब्लाउजेस, साड्या, ड्रेस मटेरियल्स, त्यातले काही सिलेक्टेड पीसेस आहेत जे अगदी लेटेस्ट डिझाईन्स इन प्रोसेस आहेत. त्याच्यावर मी आता सांगू शकत नाहीये, पण बरोबर. जेवढे आहेत त्याच्यावरती दे विल बी सम डिस्काउंट इन एव्हरीथिंग. वा, म्हणजे मे महिना पूर्ण आपल्याकडे हो, हो, सेल हो. असणार मे आहे. महिना वा. आपल्याकडे सेल आहे आणि बोर्ड पण आपण लावू त्याच्यासाठी. पण आता ह्या व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे सेल आहे ह्या मस्त. मंथमध्ये. मे महिना कम्प्लीट 2025चा जो मे महिना आहे त्याच्यामध्ये या मस्त खरेदी करा. ऑफर खूप सुंदर असणार आहेत फॉर शुअर. तर ऑफरचा नक्की लाभ घ्या. बरं ताई, कोणी समजा हे सगळे प्रोडक्ट घरपोच मागवले तर आपण ऑनलाईन डिलिव्हरी हो, देतो, देतो राईट? आपण Great. देतो. आणि इथे वॉक इन करणारे जे कस्टमर्स असतील ज्यांना शॉपवर यायचंय, किती ते किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे? आपण 11 ते 8 असतो इकडे. Okay. सकाळी 11 ते रात्री 8, सोमवार ते शनिवार. आणि रविवारी यायचं असेल तर रविवारी फक्त फोन करून या, म्हणजे मग आपण त्यावेळेला येऊन स्टुडिओ उघडू. अच्छा, म्हणजे रविवारी- संडे हा. मोस्टली क्लोज्ड असतात. संडे मोस्टली क्लोज्ड असतं. साधारण येणार असेल कोणी तर दुपारनंतर तुम्ही सांगितलं तर मी येऊन नक्की इकडे स्टुडिओ ओपन करीन आणि नक्की जे काही असेल ते प्रोडक्ट्स दाखवेन. वा, ग्रेट. अशा पद्धतीने प्राचीताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान व्हरायटी दाखवली आणि मंडळी, कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. बरंच नवीन कलेक्शन आलेलं आहे, वेडिंग सीझन आहे, परत सणांची सुरुवात होईलच. श्रावणाची सुरुवात झाली तर सगळ्या सणांची सुरुवात होतेच. तर सणांसाठी म्हणून आत्ताच तुम्ही हे खरेदी करून ठेवलं तर तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. द रिझन इज की पुन्हा सेम डिझाईन्स बनल्या जात नाहीत किंवा तर रिपीट सेम टू सेम मिळेल असंही आम्ही तुम्हाला कंपल्शन असं सांगू शकत नाही. सेम टू सेम मिळू शकतं म्हणून. त्यामुळे जर फ्युचर इव्हेंट्स आहेत आणि आत्ताच खरेदी करायची संधी असेल तर नक्की या. आणि ऑफर्स असणार आहेत मे महिन्यात, तर नक्की त्याचा लाभ घ्या. बरं, इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं ते सांगते. आता आम्ही आहोत पुण्यात. कुठे एक्झॅक्टली? कर्वेनगर येथे. कर्वेनगरमध्ये आल्यानंतर गिरिजा शंकर विहार असं कोणालाही विचारत या. त्याचा गेट नंबर 4 आहे. त्याच्या अगदीच अपोजिट साईडला तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची यांचा स्टोअर बघायला मिळेल. महत्वाचं म्हणजे पोटनेस परिसर असं या एरियाचं नाव आहे. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टोअर बघायला मिळणार आहे प्राचीताईंचं. तुम्हाला आणखीन एक सोपं मार्ग मी सांगतेय. गुगल मॅप्सची जी लोकेशनची लिंक आहे ती मी तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. त्याच्यावर क्लिक करा, इझिली तुम्हाला त्यांचं लोकेशन सापडू शकतंय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.